नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रस्तुत शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक 4 मार्च 2021 रोजी मी श्रीमती वैशाली किशोरकुमार कातकर DN नगर मनपा मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षिका आहे. आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भाग 2 प्रकरण 6 वनस्पतींचे वर्गीकरण याचा अभ्यास करणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेला आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा आराखड्याचा अभ्यास केलेला होता. तर आज आपण या प्रकरणामधील वनस्पतींचे वर्गीकरण यातील जे काही वर्गीकरण आहे त्याचप्रमाणे यावर आधारित जे काही प्रश्न उत्तरे आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वप्रथम सजीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर, शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवायचं आहे, रॉबर्ट विटाकर यांनी 1969 मध्ये पंचसृष्टी पद्धत अवलंबली होती. आता पंचसृष्टी पद्धत म्हणजे काय की जे काही सजीवांचे वर्गीकरण केलेले होते त्यामध्ये विशिष्ट काही घटक होते की केंद्रक असणे किंवा नसणे, एक पेशी आहे की बहुपेशीय, पेशीभित्तिका असणारे अथवा पेशीभित्तिका नसणारे. तर त्यामध्ये पंचसृष्टीमध्ये मोनेरा म्हणजे आदिकेंद्रकीमध्ये मोनेरा, दृश्य केंद्रकी त्यामध्ये दोन प्रकार की ज्यामध्ये एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असतील. प्रोटिस्टा बहुपेशीयमध्ये पण दोन भाग केलेले होते, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. बरं, पेशीभित्तिका कोणत्या असतात सजीवांच्या यांना, तर स्वयंपोषी आणि परपोशीमध्ये वनस्पती वर्गीय आणि कवक वर्गीय. आता या सर्वांमध्ये म्हणजे पंचसृष्टी पद्धतीतील स्वयंपोशीमध्ये जी काही वनस्पतीय वर्गीय जी वनस्पती मोडल्या जातात, आज स्पेशली आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. सृष्टी वनस्पती. वनस्पती म्हणजे काय, तर पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. पेशीभित्तिका असणाऱ्या आणि दृश्य केंद्रकी म्हणजे पेशीमध्ये केंद्रक असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांचा समूह म्हणजेच काय, वनस्पती होय. वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत, म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर कशाच्या सहाय्याने, बरं, हरितद्रव्यांच्या सहाय्याने. हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा देखील वापर केला जातो आणि त्यामुळे त्या स्वयंपोषी झालेल्या आहेत. वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे. म्हणजे वनस्पती सृष्टीमध्ये जे काही सर्व सजीव असतात त्या सर्व सजीवांना, म्हणजे आपण मनुष्य देखील किंवा इतर कोणतेही शाकाहारी प्राणी असतील, या सर्वांसाठी वनस्पती हा प्रमुख अन्नाचा काय आहे, स्रोत आहे. ही झाली वनस्पती सृष्टीची माहिती. आता परिचय शास्त्रज्ञांचा. वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. तर त्या 2 उपसृष्ट्या म्हणजे कोणत्या, अबीजपत्री आणि बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा यामध्ये विचार केला जातो. वनस्पती शास्त्रज्ञाचं नाव आहे एचर आणि इयर कोणतं, 1883 मध्ये बीजपत्री आणि अबीजपत्री या 2 उपसृष्ट्यांमध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. तर आज आपण या 2 उपसृष्टांचे वर्गीकरण कोणकोणत्या भागांमध्ये केलेली आहेत, त्यांची उदाहरणे कोणती, या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिली आहे उपसृष्टी अबीजपत्री, त्याला क्रिप्टोगॅमस असे म्हणतात. क्रिप्टोगॅमस म्हणजे काय, तर या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमस अर्थातच लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये जे काही प्रजनन होत असतात, ज्या वनस्पती असतात त्यांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रजनन संस्था ह्या अप्रकट असतात, म्हणजे दिसत नाहीत, त्या लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती असतात, म्हणून त्यांना अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमस उपसृष्टी असे म्हटले जाते. आता ह्या ठिकाणी पहा, तुम्हाला दिलेलं आहे एक चित्र की हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके किंवा तळे हे तुम्ही पाहिलेच असेल.
या हिरवट रंगाच्या पाणी असणाऱ्या डबक्याच्या वरच्या भागावर जो हिरवट थर असतो त्यामध्ये काहीतरी हिरवे तंतू दिसतात. इथे तुम्हाला दाखवलेले आहेत बघा हिरवे तंतू. तर यामधील काही हिरवे तंतू पेट्री डिशमध्ये तुम्ही घेतले आणि पाण्याने स्वच्छ केले तर त्यामध्ये तुम्हाला काही तंतुयुक्त भाग दिसत असतो. त्यामध्ये त्याला म्हटलं जातं स्पायरोगायरा. म्हणजे या स्वरूपामध्ये हे बघा इथे दाखवलेलं आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला लांब असा भाग दिसत असतो. या वनस्पतीला म्हटलं जातं स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही वनस्पती थॅलोफायटा वर्गात मोडली जाते. त्यामध्ये पहिला आता विभाग आहे आपला थॅलोफायटा. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यांमुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल असे म्हणतात. शैवालामध्ये खूप विविधता आढळते. म्हणजे यामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही वनस्पतीकडे पाहिल्यावरच तुम्हाला समजेल की पहिली गोष्ट ही कशामध्ये होती, डबक्यामध्ये किंवा तळ्यामध्ये होती. म्हणून ह्या प्रामुख्याने कुठे वाढतात, पाण्यात वाढतात. याला मूळ, खोड, पान असे कोणतेही अवयव नसतात. फक्त यामध्ये हरितद्रव्य असल्याने ह्या कशा असतात, स्वयंपोषी असतात आणि याला शैवाल असे म्हटले जाते. तर आता त्यामध्ये विविधता आढळते म्हणजे काय, तर त्यामधील काही वनस्पती एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात. उदाहरणार्थ दिलेला आहे स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात. या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. याच गटात हरितद्रव्ये नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास कवके म्हणजे फंगाय असे म्हणतात. म्हणजे इथे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत बघा. एक दिलेली आहे उल्वा, जी डोळ्यांनी स्पष्ट दिसते. कारा ही वनस्पती देखील स्पष्ट दिसते. स्पायरोगायरा म्हणजे तुम्हाला ते त्या ठिकाणी तुम्हाला ते काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने पाहिल्यावरच दिसते. म्हणून त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक शैवालामध्ये काय आढळून येते, विविधता आढळते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो रिकाम्या जागेतही विचारला जातो की त्यांचे शरीर मऊ आणि तंतुरूपी स्वरूपामध्ये असते. आणि तिसरा पॉईंट असा आहे की हरितद्रव्य नसलेल्या देखील काही वनस्पती असतात, त्यांना कवके असे म्हणतात. आता तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दिसत आहे. आता हे चित्र कशाचं बरं आहे, तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंती असतील, विटा असतील किंवा खडके असतील तर त्यांवर काय आपल्याला दिसून येतो, हिरवागार मऊ गालीचा पाहिलेला असेल. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं पाहिलेलंच असणार कुठे ना कुठेतरी. तर या गालीच्या वरचा जो काही वरचा भाग आहे, म्हणजे हा हिरवट भाग दिसतो तुम्हाला, हा थोडासा खरडून घेऊन जर काचपट्टीवर ठेवला आणि सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने म्हणजे भिंगाच्या साहाय्याने जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला अशा स्वरूपामध्ये दिसतात भिंगाच्या खाली, की ज्यामध्ये लांब अशी एक हे दिसते आणि वरती असं टोकं दिसतात बघा. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहू शकता आणि भिंगाच्या खाली पाहिल्यावर तुम्हाला अशा प्रकारात दिसून येईल. याला मॉस असे म्हटलं जातं. या वनस्पतीचे नाव काय आहे, मॉस किंवा फ्युनारिया. या वनस्पती विभाग 2 ब्रायोफायटा या गटात मोडतात. आता ह्या गटाची काही वैशिष्ट्ये आहेत पहा. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. म्हणजे त्या प्रकारच्या ज्या काही वनस्पती असतात त्यांना उभयचर म्हटले जाते. त्याचं कारण आहे, त्या ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणुनिर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबीनसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोडे, पान नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाब असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस म्हणजेच फ्युनारिया, मर्केन्शिया, अँथेसोरॉसिस आणि रिक्सिया इत्यादी. म्हणजे ब्रायोफायटा गटातील या वनस्पती ही या ठिकाणी दाखवलेली आहे फ्युनारिया, इथे दिलेली आहे मर्केन्शिया आणि नंतर दिलेली आहे अँथेसोरॉसिस. याची विशिष्ट म्हणजे काय, यांची रचना ही चपटी रिबीनसारखी लांब असते. यांना आता इथे प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर खाली आपण नॉर्मली वनस्पतीचं चित्र काढलं तर त्याला आपण मोठं खोड, खाली मुळे असं दाखवत असतो.
पण इथे बघा, इथे एकदम बारीक दिलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं? मुलाब म्हणतात. म्हणजे एक्झॅक्टली त्या ठिकाणी तुम्हाला मुळे देखील म्हणता येणार नाही, मुळांसारखी रचना असलेली, म्हणून त्याला मुलाब असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे या गटात ज्या वनस्पती असतात त्यांना पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी काय विशिष्ट ऊती नसतात आणि ह्या निम्नस्तरीय स्वयंपोषी अशा असतात. त्याचप्रमाणे त्या ओलसर मातीत वाढतात आणि प्रजननासाठी पाण्याची गरज भासते, म्हणून या गटातील वनस्पतींना उभयचर असे म्हटले जाते. तुम्ही बागेमध्ये खूप वेळा अशा प्रकारची शोभिवंत झाडे पाहिलीच असतील. पूर्ण वाढ झालेल्या या प्रकारचा जो भाग असेल पानाचा, जर तुम्ही असा पाहिला की त्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे पहा, तर त्या वनस्पतीच्या मागील बाजूस, पानाच्या मागील बाजूस इथे बघा, लालसर रंगाचे तपकिरी रंगाचे असे ठिपके दिसतात. हे ठिपके अतिशय ठिसूळ असतात. या ठिपक्यांमध्ये त्या ठिकाणी बीजाणू असतात की ज्याद्वारे वनस्पतींचे पुन्हा प्रजनन होऊ शकते. या गटातील वनस्पतीला नेचे किंवा नेफ्रोलिफिस असे म्हटले जाते. हा येतो विभाग 3 मध्ये टेरिडोफायटा. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वाहण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले फळे येत नाही. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होते. उदाहरणार्थ फणस, त्याला म्हटलं जातं रेडियंटम, फिलेजिनेला, लायकोपोडिया इत्यादी. या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. या वनस्पतींमध्ये संस्था नसते. म्हणजे हे त्यांचे अवयव सांगितलेले आहेत की मूळ, पान असे अवयव असतात. इथे पाहिलं तर तुम्हाला नॉर्मल वर असतील मुळे कोणाचं बंद तर म्यूट सर्वांनी होणाऱ्या बीजाणूंद्वारे काय होते? प्रजनन होते. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही टिपके दाखवलेले आहेत यामध्ये बीजाणू असतात आणि याद्वारे काय होते? प्रजनन होत असते. तुम्ही कधीही बागेमध्ये गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचं झाड बघितलं तर तुम्ही त्या वनस्पतीचं नीट निरीक्षण करा, पानांचं निरीक्षण करा, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्याचप्रमाणे सांगितले की प्रजनन हे अलैंगिक प्रजननाद्वारे देखील होते आणि लैंगिक प्रजननाद्वारे देखील होते आणि त्यांना विशिष्ट अशी संवहनी संस्था नसते. पुढील आहे बीजपत्री म्हणजे ते म्हणे माईक बंद कर. त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. म्हणजे प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्यांच्यामध्ये काय निर्माण केल्या जातात? बिया निर्माण केल्या जातात, म्हणून त्यांना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांच्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. बिया फळांमध्ये झाकलेल्या असणे किंवा नसणे या वैशिष्ट्यांवरून त्यांचे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी असे विभाग केले जातात. बीजपत्री म्हणजे त्या ठिकाणी ज्या काही बिया असतात, आपल्याला माहिती आहे की आपण एखादा बिया लावून त्यापासून झाडाची निर्मिती होत असते, तर जी काही बी असते त्यांमध्ये सुरुवातीला अन्नसाठा असतो. जेव्हा आपण जमिनीमध्ये त्या ठिकाणी वनस्पतीची वाढ होण्यासाठी ती बी जेव्हा हे केली जाते, म्हणजे रुजवली जाते, तर ती रुजताना जमिनीच्या खाली त्यामध्ये जो काही अन्नसाठा असतो त्याचा सुरुवातीला काय करतो? वापर केला जातो आणि नंतर त्यापासून वनस्पतीची निर्मिती होते. फक्त यामध्ये काय आहे की बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे यावरून 2 भाग पडतात. कोणते 2 भाग? अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. आता पहिला विभाग येतो अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म. अनावृत्त गटातील वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात, पानांचा मुकुट तयार झालेला असतो. या वनस्पतींचे नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणून यांना अनावृत्त बीजी म्हणतात. जिम्नोस्पर्म, जिम्नोस म्हणजे न झाकलेले अनावृत्त आणि स्पर्म्स म्हणजे बीज. उदाहरणार्थ दिलेलं आहे इथे सायकसचं चित्र दिलेलं आहे, त्याच्याबरोबर त्याच्या बिया दाखवल्यात वरती आहेत.
नंतर दुसरं दिलेलं आहे इथे ही वनस्पती तुम्ही पाहिलेली असेल, याला थुजा म्हणतात किंवा मोरपंखी. तिसरं उदाहरण आहे पिसिया, त्याला आपण क्रिसमस ट्री, ते देखील झाड माहिती आहे प्रत्येकाला. आणि चौथं आहे पायनस किंवा देवदार. म्हणजे याच्याच मध्ये ज्या काही आपण एखादं झाड म्हटलं की त्याला कशा भरपूर फांद्या असतात, पण ही वनस्पती पहा किंवा ही वनस्पती अशा विशिष्ट फांद्या आहेत का? नाही. तर वरती काय आहे? पानांचा मुकुट असतो. इथे पण काय दाखवलंय? पानांचा मुकुट. हे झालं याचं वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे ज्या काही बिया असतात त्यावर आच्छादन नसते, म्हणून यांना काय म्हटलं जातं? अनावृत्त बीजी, म्हणजे यांना फळे येत नाहीत. आणि त्यांची झाली ही उदाहरणे. पुढील आहे आवृत्त बीजी वनस्पती अँजिओस्पर्म. मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, गहू अशा बिया पाण्यात 8 ते 10 तास भिजवा. भिजल्यानंतर प्रत्येकाचे बीचे 2 समान भाग होतात का ते पहा आणि त्यानुसार वर्गीकरण करा. या वनस्पतींना येणारी फुले हे प्रजननाचे अवयव आहेत. फुलाचे रूपांतर फळात होते. फळाच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण असते. अँजिओस म्हणजेच कवर म्हणजेच त्या ठिकाणी आवरण, आणि स्पर्म्स म्हणजे बी. ज्यांच्या बियांचे सहजपणे 2 सुट्टे भाग होतात त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात. तर ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाही त्यांना एक बीजपत्री वनस्पती म्हणतात. म्हणजे जर तुम्ही घरी देखील पाहिलेलं असेल, काही कडधान्य आई भिजत घालत असते रात्रीच्या वेळी, तर काही 8 ते 10 तासांनी कडधान्य किंवा यातील कोणत्याही गोष्टी तुम्ही स्वतःही भिजत घातल्या तर तुम्ही पाहाल की त्या ठिकाणी जर ज्या बियांचे 2 समान भागामध्ये विभाजन होते किंवा 2 भाग सुट्टे होतात त्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? द्विबीजपत्री. आणि ज्यांचे 2 भागामध्ये विभाजन होत नाही त्यांना काय म्हटलं जातं? एक बीजपत्री वनस्पती. आता द्विबीजपत्री आणि एक बीजपत्री वनस्पतींची काही उदाहरणांसहित आपण फरक पाहूया. तर पहिला दिलेला आहे बियांवर. द्विबीजपत्री वनस्पती म्हणजे काय? 2 बीजपत्रे असणारे. आणि एक बीजपत्री म्हणजे काय? एकच बीजपत्र असणार. 2 बीजपत्री म्हणजे द्विबीजपत्रीमध्ये अशा प्रकारची आकृतीमध्ये दाखवलेले किती आहेत बरं? या ठिकाणी 2 बीजपत्रे आणि या ठिकाणी एकच बीजपत्र आहे. मग याची उदाहरणं येतील मूग, चिंच, मोहरी, घेवडा, आंबा. ही झाली द्विबीजपत्रीची उदाहरणे. तर एक बीजपत्री कांदा, लसूण, नारळ, केळी इत्यादी. म्हणजे पहिला फरक लक्षात ठेवायचा आहे. 2 बीजपत्रे असणे द्विबीजपत्रीमध्ये आणि एक बीजपत्रीमध्ये एक बीजपत्र असणे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी की मुळे. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये सोटमूळ असते, तर एक बीजपत्री वनस्पतींची मुळे ही कशी असतात? तंतुमय असतात. सोटमूळ बघा अशा जड स्वरूपामध्ये असते ज्यामुळे झाडांना पक्कम आधार मिळतो. आणि तंतुमय मुळे म्हणजे या स्वरूपामध्ये असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर कांद्याला असतं बघा, कांद्याची मुळे शेवटी टोकाला पाहिली असतील तर ती तंतुमय मुळे असतात. म्हणजे द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये सोटमूळ असते, तर एक बीजपत्रीमध्ये काय असतात? तंतुमय मुळे असतात. पुढील फरक आहे खोड. द्विबीजपत्रीमध्ये मजबूत आणि कठीण खोड असते, उदाहरणार्थ वटवृक्ष. आणि एक बीजपत्रीमध्ये पोकळ आणि आभासी, उदाहरणार्थ बांबू. हे पहा, वटवृक्षाचं झाड आहे, वडाचं खोड किती मजबूत असतं. आणि तुम्हाला बांबूचं देखील माहिती आहे. असं मजबूत आहे का वटवृक्षासारखं? नाही. तर ते कसं असतो? पोकळ बांबू असतो, आभासी स्वरूपात. हा फरक तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. फक्त लक्षात ठेवायचं आहे द्विबीजपत्री म्हणजे काय, उदाहरणार्थ वटवृक्ष, आणि एक बीजपत्रीमध्ये बांबू. मग तुम्हाला फरक लिहिता येईल. पुढील आहे पानांवरून. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिरविन्यास असतो, तर एक बीजपत्रीमध्ये समांतर. इथे गुलाबाचं झाड आहे, या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पान असतं. आणि या ठिकाणी ऊस दिलेला आहे, याचं पान असं, किंवा तुम्ही केळीचं पान घेतलं तरी तुम्हाला हा फरक दिसेल. हे बघा, जाळीदार शिरविन्यास म्हणजे आपल्याला जर समजा सांगितलं की पानाचं चित्र काढा, तर तुम्ही अशा प्रकारे पानाचं चित्र काढून काय करणार? अशा रेषा दाखवता ना त्यामध्ये, बरोबर. आणि या प्रकारचे जे काही वेनेशन असतात त्याला रेडिक्युलेट वेनेशन किंवा जाळीदार शिरविन्यास असे म्हटलं जातं. तर याला म्हटलं जातं केळीच्या पानावरचं बघा, हा जाळीदार आहे का? नाही. याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे हा कसा आहे? समांतर शिरविन्यास म्हणजे पॅरलल वेनेशन. हे एक बीजपत्री वनस्पतीमध्ये असते. पुढील आहे फुलांचा भाग. की द्विबीजपत्री वनस्पतीमधील फुले हे चतुर्भागी आणि पंचभागी असतात, तर एक बीजपत्री वनस्पतीची फुले ही त्रिभागी असतात. इथे तुम्हाला दिसतं
चतुर्भागी किंवा पंचभागी असतात, तर एक बीजपत्रीमध्ये कशी असतात ते त्रिभागी असतात. अशा प्रकारे तुम्हाला एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतीतील फरक विचारला जातो. आता आपण थोडं स्वाध्यायाकडे वळूया. तर प्रश्न पहिलाच तुमचा दिलेला आहे की एक बीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक लिहा. तर द्विबीजपत्रीमधील बिया ह्या दोन बीजपत्रे असतात. तर एक बीजपत्रीमध्ये कसं असतं, एक बीजपत्र असतं. मुळे द्विबीजपत्रीमध्ये ठळक प्राथमिक म्हणजे सोटमूळ असतं, तर एक बीजपत्रीमध्ये तंतुमय असतात. खोड हे मजबूत कठीण असते, उदाहरणार्थ वटवृक्ष. तर एक बीजपत्रीमध्ये पोकळ आभासी असते, उदाहरणार्थ बांबू, केळी किंवा कांदा म्हटलं तर चकतीसारखे. पानांमध्ये द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो, तर एक बीजपत्रीमध्ये समांतर शिराविन्यास. आणि फुले ही द्विबीजपत्रीमध्ये 4 ते 5 भागांची असतात, चतुर्भागी किंवा पंचभागी. आणि एक बीजपत्रीमध्ये 3 किंवा 3च्या पटीत असणारे त्रिभागी असतात. प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या जागा भरून त्या ठिकाणी योग्य विधाने पूर्ण करा आणि विधानांची कारणीमीमांसा लिहा. तुम्हाला चौकटीमध्ये काही उत्तरं दिलेली आहेत आणि त्यावरून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. पण यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं सांगितलंय की कारण पण लिहायचंय की का ते उत्तर आहे. तर प्रश्न पहिला दिलेला आहे, मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने रिकामी जागा दिलेली आहे या वनस्पतींचे असते. तर उत्तर पूर्ण वाक्यात लिहूया. मऊ व तंतुरूपी शरीर. मऊ आणि तंतुरूपी म्हणजे कशाचं सांगितलेलं होतं मी, थॅलोफायटा. मग यामध्ये बघा थॅलोफायटा हा सिलेक्ट केला, लिहिला की थॅलोफायटा या वनस्पतींचे असते. आता कारणही लिहावं लागणार. कारण थॅलोफायटा या विभागात शैवाल या वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. शैवाल ही वनस्पती जलीय असून तिचे शरीर मऊसर तंतूंचे बनलेले असते, म्हणून थॅलोफायटा हे संयुक्तिक म्हणजे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, वनस्पती सृष्टीचे उभयचर कोणत्या गटाला म्हटले जाते. तर वनस्पती सृष्टीचे उभयचर हे ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते. कारण ब्रायोफायटा गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात. प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते, म्हणून या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. तर वनस्पतीचे उभयचर म्हटल्यावर कोणाला म्हणणार, ब्रायोफायटा गट. कारण त्यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते आणि त्या ओलसर. टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे कोणत्या निर्मितीद्वारे होते. तर लैंगिक प्रजनन टिंबटिंब निर्मितीद्वारे होते. तर टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर अलैंगिक प्रजनन बीजाणूने, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. लक्षात ठेवायचे, टेरिडोफायटामध्ये अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मिती, तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मिती. कारण टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात. यांच्या साहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी वापरली जाते, परंतु सर्व परिस्थितीत अनुकूल असेल तर वनस्पती लैंगिक प्रजनन हे करतात. पुढील आहे, नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी कोणती वनस्पती आहे. तर नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्त बीजी वनस्पती आहे. अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजेच काय की कारण केवळ अनावृत्त बीजी वनस्पतींच्या विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात, त्यामुळे अनावृत्त बीजी हे उत्तर योग्य आहे. आता पुढे दिलेला आहे तुम्हाला, अ, ब आणि क यांच्या स्तंभाच्या योग्य जोड्या जुळवा. नॉर्मली अ आणि ब दोनच स्तंभ जुळवायचे असतात, पण इथे तुम्हाला 3 स्तंभ दिलेले आहेत, अ, ब आणि क. तर आता आपल्याला अ स्तंभ त्यामधील ब स्तंभाशी जुळवायचा आणि ब स्तंभ हे दोन्ही जॉईंट झाल्यावर तिसऱ्या गटामध्ये जे उत्तर आहे की जी उदाहरणं दिले ती त्याला जॉईन करायची. तर पहिला आहे थॅलोफायटा. थॅलोफायटाचं योग्य उत्तर आहे, या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात, उदाहरणार्थ शैवाल. दुसरं दिले ब्रायोफायटा. या वनस्पती प्रजननासाठी पाण्याची गरज असते, उदाहरणार्थ मॉस. टेरिडोफायटा असतात, उदाहरणार्थ नेचे. अनावृत्त बीजी
बियांवर नैसर्गिक आच्छादन असते, उदाहरणार्थ सायकस. आणि आवृत्तबीजी फळांच्या आत बिया तयार होतात, उदाहरणार्थ चिंच. आता ब्रीफ मोठे प्रश्न देखील विचारले जातात की ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. आता मगाशी आपण ब्रायोफायटा विभागातील जी माहिती लिहिली होती किंवा अभ्यासलेली होती तीच माहिती पुन्हा लिहायची आणि त्यामधील काही उदाहरणे आहेत. की ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये म्हणजे या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय बहुपेशीय स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबीनसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे मुलाब असतात. पाणी व अन्नाच्या वळणासाठी विशिष्ट ऊती नसतात, उदाहरणार्थ मॉस, मर्केन्शिया, अँथेसरोसिस, रिक्सिया इत्यादी. ब्रायोफायटा म्हटल्यावर 3 लक्षात ठेवायचं कोणते? फ्युनारिया, मर्केन्शिया. फ्युनारिया म्हणजेच मॉस, मर्केन्शिया आणि अँथोसेरॉसिस यांना उभयचर म्हटले जाते. यांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते, ओलसर मातीत वाढतात. यांना खरी मूळ, खोड, पान अशी रचना नसते, तर मुळांऐवजी काय असतात? मुलाब असतात. ठीक आहे. नेक्स्ट दिले, नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्गीकरण करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा. नेचेची आकृती काढायची आहे. वरती पानं दाखवलेली आहेत, खाली मुळे आहेत. तर नेचेला काय म्हटलं जातं बरं? फर्न्स. आणि कुठे दिसते बरं ही वनस्पती? बागेमध्ये. म्हणून नेचे म्हणजेच फर्न्स. बागेतील शोभिवंत झुडपांपैकी ही महत्त्वाची वनस्पती आहे. वनस्पतींना मुळे, खोड, पर्णिका असे सुस्पष्ट अवयव असतात. त्यांच्यात पाणी आणि अन्नवळणासाठी स्वतंत्र ऊती असतात. नेचे बागेसाठी वापरले जात असले तरी फुले, फळे येत नाही, म्हणून त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. अपुष्प म्हणजेच काय? की त्यांना फुले आणि फळे येत नाही. नेचे वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. याकरिता पर्णिकेच्या बीजाणुधानी पुंज असतो. हे अलैंगिक प्रजनन असते. त्याचप्रमाणे लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून केले जाते. पुढील प्रश्न आहे, सुबक व नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहा. कधी कधी तुम्हाला फक्त आकृत्या काढायला देतात किंवा आकृती काढून स्पष्टीकरण विचारले जाते. इथे आता तुम्हाला आकृतीवरून स्पष्टीकरण. आकृती दिलेली आहे स्पायरोगायरा. मग स्पायरोगायराची या प्रकारे आकृती काढायची आणि त्याची माहिती आपल्याला लिहायची. पर याची माहिती काय येईल बरं? तर कोणत्या गटात मोडली जाते ही वनस्पती? अबीजपत्री वनस्पती. म्हणून अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा गटात मोडते, म्हणजे याला हरित शैवाल म्हणतात. ही गोड्या पाण्यातही जगू शकते. त्याचप्रमाणे शरीर कसे असते? लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, म्हणून त्या स्वयंपोषी असतात. बहुपेशीय तंतुमय शरीरात सर्पिल आकाराचे हरित लवके असतात. त्याच्या मधोमध पायरेनॉइड असतात, पिष्टमय गुठळ्या असणारे. त्याचप्रमाणे त्यांचे प्रजनन हे अलैंगिक पद्धतीने होते. त्याचप्रमाणे खंडीभवन प्रक्रियेने स्पायरोगायरा वाढतात. खंडीभवन म्हणजे मधून ब्रेक होतात या, पुन्हा त्यापासून नवीन वनस्पती तयार होत असते, म्हणजेच अलैंगिक पद्धतीने प्रजनन. पुढील प्रश्न दिला आहे, सुबक आणि नामनिर्देशित आकृती काढा. म्हणजे यामध्ये फक्त आकृती काढायची आहे, तुम्हाला स्पष्टीकरण विचारलं नाहीये. तर आकृती कोणती दिलेली आहे? मर्केन्शिया. मर्केन्शियाची आकृती दिलेली आहे. अशासारखे पाण्यासारखा भाग असतो. वरती एक आता ह्या ठिकाणी दाखवलेली आहे लांब असं, आणि वरती संपुटिका असते, म्हणजे याला वृत्त म्हणतात. आणि ह्याला म्हटलं जातं मर्केन्शिया. म्हणजे फक्त आकृती काढायची. नामनिर्देशित म्हणजे काय? योग्य ठिकाणी नावं द्यायची. पुढील आकृती दिलेली आहे फ्युनारिया, म्हणजेच मॉस म्हटले जाते. प्रत्येक वेळी बघा याला देखील काय? वृंत आहे, संपुटिका आहे, वरती पानासारखा भाग आहे आणि खाली हे बघा बारीक असतात. याला आपण मूळ पण नाही म्हणू शकत, मुळासारखे असणारे मुलाब असतात. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण वनस्पती सृष्टीचे जे काही वर्गीकरण आहे त्याचा अभ्यास केला. तर कोणते वर्गीकरण? अबीजपत्री आणि बीजपत्री. अबीजपत्रीमध्ये 3 प्रकार, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि बीजपत्रीमध्ये अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. आवृत्तबीजीचे शेवटचे 2 प्रकार, ज्याचा आपण फरक स्पष्ट करा. प्रत्येक पॉईंटनुसार पाहिलं तर कोणते? द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती. अशा प्रकारे आज शिकवलेलं तुम्हाला समजलेच असेल. पुढील तासिकेला आपण पुढच्या प्रकरणाचा अभ्यास करूया. धन्यवाद.